दररोज ॲग्रीकल्चर संबंधित काही प्रश्न आपण घेत असतो. तर आजचा आपला ॲग्रीकल्चर संबंधित प्रश्न आहे, व्हीप टेल डिसऑर्डर इन अ कॉलीफ्लॉवर इज कॉज्ड बाय. आता व्हीप टेल ही जी डिसऑर्डर आहे ते कॉलीफ्लॉवरमध्ये होते, म्हणजे फुलगोबीमध्ये होते आणि ते कशामुळे होते, काय कारण आहे त्याचं? व्हीप टेल म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांना समजलं असेल, व्हीप टेलचा अर्थ असा होतो की जे पानं आहे त्या पानांचा आकार काय होतो, अ, लांबट होऊन जातो किंवा पानं पट्टीसारखी होऊन जातात. ते पानं आहे त्यांचा जो रेग्युलर आकार आहे तो बदलून जातो. यालाच आपण व्हीप टेल असं म्हणतो. तर हा जो आकार आहे तो कशामुळे होतो? ऑप्शन काय काय दिलेले आहे? नायट्रोजनच्या डिफिशियन्सीमुळे होतो का? मॉलिब्डेनमच्या डिफिशियन्सीमुळे होतो का? बोरॉनच्या डिफिशियन्सीमुळे होतो का? किंवा एक्सेस वॉटर दिल्यामुळे होतो? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मॉलिब्डेनमची डिफिशियन्सी. ते आपण बघितलं होतं की नायट्रोजनची डिफिशियन्सी असली तर त्याच्यामुळे बटुनिंग हा डिझीज होतो, हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं. त्याच्यानंतर बोरॉनची डिफिशियन्सी असली किंवा बोरॉन आणि नायट्रोजन दोघांची सुद्धा डिफिशियन्सी असली तर हॅलोस्टेम सुद्धा डिझीज होतो. HOLLOW हॅलोस्टेम नावाचा डिझीज होतो, हे सुद्धा तुम्हाला सांगितलं होतं. आणि महत्वाची गोष्ट, नायट्रोजन जर कमतरता असेल तर त्याची व्हेजिटेटिव्हली ग्रोथ होणार नाही. इथे व्हीप हा प्रामुख्याने डिझीज विचारलेला आहे आणि हा होतो मॉलिब्डेनमच्या डिफिशियन्सीमुळे. याआधी मी तुम्हाला प्रश्न घेतला होता, त्यामध्ये मॅक्रो आणि मायक्रो न्यूट्रिएंट याबद्दल डिटेल माहिती सांगितली होती. मुख्याने तुम्हाला सांगितलं होतं बेसिक आहे CHO म्हणजे कार्बन हायड्रोजन ऑक्सिजन वनस्पतीसाठी बेसिक आहेत, म्हणजे पायाच आहे आपण असं म्हणू शकतो वनस्पतीचा. त्याच्यानंतर इसेन्शियल मध्ये आपण बघतो प्रायमरी न्यूट्रिएंट NPK नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅश असं त्यांना म्हणतात. सेकंडरी मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर आहे, जे प्राथमिक म्हणजे प्रायमरी आपण बघतो, प्रायमरी जास्त प्रमाणात लागतात त्या मानाने सेकंडरी आहे ते थोड्या कमी प्रमाणात लागतात, म्हणून आपण त्यांना सेकंडरी म्हणतो. आणि त्याच्यानंतर असतात मॅक्रोन्यूट्रिएंट. आता मॅक्रोन्यूट्रिएंट मध्ये आपण बघतो जसं लोह आहे, जस्त आहे, मॅग्नीज आहे, तांबे, बोरॉन, मॉलिब्डेनम, क्लोरीन, निकेल, फेरस, झिंक, मॅग्नीज, कॉपर, बोरॉन, मॉलिब्डेनम, क्लोरीन, निकेल. ठीक आहे. हे जे आहेत हे कसे आहेत तर मायक्रो आहेत. मायक्रो म्हणजे सूक्ष्म अन्नद्रव्य असं आपण त्यांना म्हणतो, जे अत्यंत कमी प्रमाणात लागतात परंतु इसेन्शियल असतात, जे वनस्पतीसाठी गरजेचे असतात. अशा पद्धतीने आपण न्यूट्रिएंट सुद्धा शिकलो आणि या माध्यमातून अधिकची माहिती सुद्धा घेतली. त्याच पद्धतीने टेस्ट सुद्धा आपण अवेलेबल करून दिलेले आहे आपल्या स्पर्धा विश्व ऍप मध्ये. 1 रुपयामध्ये तुम्ही टेस्ट आहेत त्या सोडू शकता. एकूण 5 टेस्ट दिलेले आहेत. क्वालिटी सुद्धा चेक करू शकता, एक्सप्लेनेशन सहित आहेत, तर त्याचा तुम्हाला नक्की फायदा होईल. फ्री मध्येच आहेत, 1 रुपया म्हणजे फ्री मध्येच आहेत त्या. आणि अशाच डेली व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. शिवाय स्पर्धा विश्व ऑफिशियल आपलं टेलिग्राम आहे, तिथे जॉईन करू शकता PDF नोट्स आणि जाहिरातींच्या नोटिफिकेशनसाठी. भेटूया पुढील भागात. तोपर्यंत तुम्हा सर्वांचे आभार. धन्यवाद.